विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेकंड टर्मचा दुसरा युनिट सुरू करत आहोत. दुसरा युनिट आणि शेवटचा लेसन सुरू करतोय. टायटल ऑफ आवर लेसन इज फ्रॉम द सेल्फिश जायंट. मित्रांनो, आज सेल्फिश जायंट, एक स्वार्थी महाकाय असा एक राक्षस, जायंट म्हणजे राक्षस. तर असा स्वार्थी राक्षस जो आहे, या स्वार्थी राक्षसाच्या बाबतीतचा लेसन आपण आज शिकतोय. सेल्फिश म्हणजे स्वार्थी. तर या लेसनची जी सुरुवात आहे, ती सुरुवात करत असताना पहिल्यांदा वी हॅव टू लर्न अबाउट द रायटर ऑफ द लेसन. या लेसनचा जो लेखक आहे, तो लेखक ऑस्कर फिंगल ओ फ्लेहर्टी हा आहे. लक्षात आलं का? ऑस्कर फिंगल ओ फ्लेहर्टी विल्स वाईल्ड असं एक मोठं नाव आहे या लेखकाचं. ही वॉज ॲन आयरिश प्लेराईट. तो एक आयरिश नाटककार आहे, प्लेराईट आहे. त्याचबरोबर ही वॉज अ नॉवेलिस्ट टू. तो एक कादंबरीकार आहे. नॉवेलिस्ट म्हणजे कादंबरीकार. त्याचबरोबर तो इसेइस्ट आहे. इसेइस्ट म्हणजे निबंधकार. अँड अ पोएट टू. आणि तो दुसरा कवी आहे. म्हणजे सांगायचं काय, यू हॅव टू or you have a question about who is he or who was he. तो कोण आहे, तो कोण होता, हा प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं तो आयरिश लेखक होता, आयर्लंड मधला होता. तो नाटककार होता, तो कादंबरीकार होता, तो निबंध लेखकही होता, and also poet too. आणि तो कवी होता. म्हणजे द सेल्फिश जायंट इज अ शॉर्ट फॅन्टसी स्टोरी. सेल्फिश जायंट म्हणजे एक स्वार्थी राक्षस. ही जे किंवा एक जायंट असा महाकाय व्यक्ती, थोडक्यात राक्षस म्हणण्यापेक्षा. तर ह्या सेल्फिश जायंट इज अ शॉर्ट फॅन्टसी स्टोरी ही एक अद्भुत अशी चमत्कारिक आणि विशेष म्हणजे लघुकथा आहे. कुणासाठी लिहिलेली आहे? फॉर चिल्ड्रन, मुलांसाठी लिहिली. विच रिव्हॉल्व्स अराउंड अ जायंट who builds a wall to keep children out of his garden. आणि या गोष्टीचं जे सारांश आहे, म्हणजे ही मुलांसाठी आहे की जी मुलं, फॉर विच रिव्हॉल्व्स अराउंड अ जायंट, हे जी मुलं राक्षसी प्रवृत्तीचा जो व्यक्ती आहे, की ज्यानं हु बिल्ड्स अ वॉल टू कीप चिल्ड्रन आउट ऑफ हिज गार्डन, की ज्यानं आपली जी बाग आहे, मुलं बागेमध्ये येऊ नयेत म्हणून त्या बागेला त्यानं मोठी भिंत बांधलेली होती आणि मुलं बाहेर बागेच्याच राहावेत असं त्यानं केलं होतं. बट लर्न्स कम्पॅशन फ्रॉम द इनोसन्स ऑफ द चिल्ड्रन. परंतु सुरुवातीला केलं त्यानं वाईट काम, पण शेवटी त्याला कळून चुकलं की आपण वाईट म्हणजे खरंच वाईट केलं. कारण जिथं मुलं खेळायची ती जागा बंद केली आपण त्यांची. म्हणजे ज्यांच्यासाठी गार्डन उभी केली त्यांच्यासाठी आपण त्यांना बाहेर हाकललं. हे आपण केलंय. ते इनोसन्स आहेत. इनोसन्स म्हणजे निष्पाप. इनोसन्स म्हणजे काय? निष्पाप. आता ती मुलं निष्पाप आहेत आणि या मुलांसाठी आपण हे बंद केले. फ्रॉम पेअर्स मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स दॅट यू युजली शेअर विथ अदर्स अँड अनदर ऑफ थिंग्स विच यू डू नॉट युजली शेअर. म्हणजे इथं आपल्या ग्रुपमधून डिस्कशन करायचंय. तर या डिस्कशन मधून आपल्याला एक शिकायचंय की फ्रॉम द सेल्फिश जायंट म्हणजे एका महाकाय राक्षसाकडून आपण काय शिकावं, शिकायसारखं आहे का काही त्याच्याकडे. तर पाहूयात. पेज नंबर 108, 108 पानावर हा लेसन आपण पाहतोय. ओपन टू युअर बुक्स अँड सी टू पेज नंबर 108. पुस्तक उघडा, 108 पान नंबर पहा. फ्रॉम द सेल्फिश जायंट. Every afternoon as they were coming from school. आता
या लेसनची सुरुवातच अननोन गोष्टीने केली की एव्हरी आफ्टरनून ॲज दे वी आर कमिंग फ्रॉम स्कूल, म्हणजे सुरुवात एक शाळा सुटल्यानंतरची झाली. आणि दररोजच्या दुपारच्या वेळेला ही मुलं जी आहेत ॲज दे वी आर कमिंग फ्रॉम स्कूल, ही सगळी मुलं जेव्हा शाळेतून यायची तेव्हा काय व्हायचं, द चिल्ड्रन यूज टू गो, रोजचा मुलांचा एक नियम असायचा, चिल्ड्रन यूज टू गो अँड प्ले इन द जायंट गार्डन. मुलं सारा नियमानच शाळा सुटली की जायंट त्या राक्षसाच्या बागेमध्ये यायचे आणि बागेमध्ये खेळायचे. नियमाने मुलं खेळणारच. मग इट वॉज अ लार्ज लवली गार्डन विथ सॉफ्ट ग्रीन ग्रास. इन अनदर पॅरेग्राफ रायटर हॅड डिस्क्राइब्ड द जायंट्स गार्डन. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये कवीनं राक्षसाच्या बागेचं वर्णन केले. ती कशी होती बाग पा. इट वॉज अ लार्ज लवली गार्डन, म्हणजे ती एक सुंदर अशी गार्डन होती, फार मोठी गार्डन होती, विथ अ सॉफ्ट ग्रीन ग्रास. आणि विशेष महत्वाचं म्हणजे त्यामध्ये हिरवगार असं मऊ लॉन टाकलेलं होतं, हिरवगार असं गवत होतं. हिअर अँड दिअर ओव्हर द ग्रास स्टूड ब्युटिफुल फ्लावर लाईक स्टार. स्टार म्हणजे तारे, चांदणे, चांदण्या. म्हणजे हिअर अँड दिअर म्हणजे कुणीकडे जा. ओव्हर द ग्रास स्टूड ब्युटिफुल फ्लावर लाईक स्टार. बागेमध्ये सगळीकडे कुणीकडे जा, जणू काही छोटे छोटे फुलं ताऱ्यासारखे वाटत असत, ताऱ्यासारखे दिसत असत. सुंदर सुंदर तारे जणू काही उभे असं वाटत असे. अँड देअर वेअर 12 पीच ट्रीज. पीच म्हणजे देवदार वृक्ष. आणि त्या बागेमध्ये जवळपास 12 देवदार वृक्षाची झाडं होती. दॅट इन द स्प्रिंग टाइम ब्रोक आउट ऑफ द डेलिकेट ब्लॉझम. पीच ट्री, देवदार वृक्ष. मग बागेमध्ये जवळपास 12 अशी झाडं होती पीचची. आणि दॅट इन द स्प्रिंग टाइम ब्रोक आउट इन द डेलिकेट ब्लॉझम्स. डेलिकेट म्हणजे नाजूक आणि ब्लॉझम म्हणजे बहरून आलेली. पिंक अँड पर्ल म्हणजे दॅट इन द स्प्रिंग टाइम ब्रोक आउट इन टू डेलिकेट ब्लॉझम. वसंत ऋतू आला की ही देवदार वृक्षाची झाडं बहरून यायची. पिंक अँड पर्ल, मग त्याला कधी गुलाबी कधी मोत्यासारखी. अँड ऑटम बोअर रिच फ्रूट म्हणजे वसंत ऋतूमध्ये त्याला चांगली फुलं यायची. आणि शरद ऋतू आला, ऑटम म्हणजे शरद ऋतू. आणि मग हा वसंत ऋतू, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. बरं का, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, त्याला शिरीषे म्हणतात, वसंत ऋतू. मग व्हायचं काय की वसंत ऋतूमध्ये त्याला सुंदर सुंदर फुलं यायची, काही गुलाबी असायची, मोत्यासारखी असायची. अँड द ऑटम ब्रोड वर रिच फ्रूट. आणि शरद ऋतूमध्ये त्याला चांगली फळं यायची, भरपूर फळं यायची. द बर्ड सॅट ऑन द ट्रीज. मग फळं आले की पक्षी यायचे, झाडावर बसायचे. अँड सॅंग सो स्वीटली आणि आनंदानं गाणं गायचे. दॅट द चिल्ड्रन यूज टू स्टॉप देअर गेम्स इन ऑर्डर टू लिसन टू देम. आणि पक्ष्यांनी गाणं गायले की मुलं यायचे आणि त्या बागेमध्ये पक्ष्यांचं तर गाणं ऐकायचेच, परंतु आपले चिल्ड्रन यूज टू स्टॉप देअर गेम्स इन ऑर्डर टू लिसन टू देम. आणि मुलं सुद्धा पक्ष्यांचं गाणं सुरू झालं की आपले खेळ थांबवायचे आणि ते गाणं ऐकायचे. आणि काय म्हणायची मुलं, हाऊ हॅपी वी आर दे क्राईड टू इच अदर. एकमेकांशी मोठ्या मोठ्यानं मुलं बोलायची. बापरे म्हणे, आपण किती आनंदी आहोत, हाऊ हॅपी वी आर. खरंच किती आनंद आहे आपल्याला. मग कारण बाग आहे खेळायला, पक्षी आहेत गाणं म्हणायला, इकडं तिकडं ताऱ्यासारखी फुलं दिसतात. हे सुंदर दृश्य, किती सुखी आहेत आपण, किती आनंदी आहेत. मग ह्या आनंदामध्ये काय झालं, एके दिवशी विरजण पडलं. काय विरजण पडलं पहा. वन डे द जायंट केम बॅक. एके दिवशी तो राक्षस वापस आला. ही हॅड बीन टू व्हिजिट हिज फ्रेंड टू कॉर्निश ओगर. आणि मग तो आपल्या बागेत आला, तो वापस आला आपल्या गावाला. ही हॅड बीन टू व्हिजिट हिज फ्रेंड द कॉर्निश ओगर. आणि मग तो कुठे गेला होता,
ही हॅड बीन टू व्हिजिट हिज फ्रेंड. तो त्याच्या मित्राला भेटायला गेला होता. कुठं? द कॉर्निश मध्ये गेला. अँड हॅड स्टेड विथ हिम फॉर 7 years. आणि कॉर्निश मध्ये तो 7 वर्ष राहिला. किती वर्ष राहिला? 7 years. 7 वर्ष. आफ्टर द 7 years ही डिटरमाइंड म्हणजे निश्चित करणे. मग 7 वर्षानंतर त्यानं काय केलं? डिटरमाइंड टू रिटर्न टू हिज ओन कॅसल. कॅसल म्हणजे आपला किल्ला, घर. आणि 7 वर्ष झाल्यानंतर त्याने विचार केला आपण आपल्या किल्ल्यात जायचं, आपल्या राजवाड्यात जायचं. When he arrived, he saw the children playing in the garden. जेव्हा तो आला तेव्हा काय दिसलं? What did he see? What did the giant see? When he returned, when he arrived, he saw the children playing in the garden. त्याच्या लक्षात आलं मुलं आपल्या बागेमध्ये खेळायलेले. आणि मग मुलं बागेत खेळालेले असल्यामुळं प्लेइंग इन द गार्डन. मग मुलं खेळालेले पाहिले की त्याच्या लक्षात आलं. तेवढ्यात काय म्हणला? व्हॉट आर यू डुईंग हिअर? मुलांना तो बोलला. म्हणला व्हॉट आर यू डुईंग हिअर? काय करायला तरी पोरांना होतं? ही क्राईड इन अ व्हेरी ग्रफ व्हॉइस. अतिशय दबक्या आणि उर्मट आवाजामध्ये तो बोलला. म्हणला काय चाललंय? अँड द चिल्ड्रन रॅन अवे. आणि मुलं पळून गेले. आता असं बोलल्यानंतर राक्षसाला मुलं भिले आणि पळून गेले, रॅन अवे. पण काय म्हणला तो राक्षस मुलांना? माय ओन गार्डन इज माय ओन गार्डन. माझी बाग म्हणजे माझीच बाग. सेड द जायंट. राक्षस म्हणला माझी बाग म्हणजे माझी बाग, कुणाची बाग नाही येते, मीच एकटा मालक आहे म्हणला. एनीवन कॅन अंडरस्टँड दॅट. नाही कळणार म्हणे कुणाला, समजलंय नाही म्हणे कुणाला, कुणी समजू शकणारे नाही म्हणे. ही माझीच बाग आहे. अँड आय विल अलाव नो बडी टू प्ले इन इट बट माय सेल्फ. आणि माझ्याशिवाय या बागेमध्ये कुणीही खेळणार नाही असं तो म्हणून गेला. सो ही बिल्ड अ हाय वॉल अराउंड इट. आणि अशा पद्धतीने त्याने एक मोठी भिंत सुद्धा बांधून टाकली. अँड कुठं पण नोटीस बोर्ड आणि त्याच्यावर सूचना लिहून टाकली. एक नोटीस बोर्ड लावला. काय लावला? ट्रेसपासर्स विल बी प्रोसिक्युटेड. ट्रेसपासर्स म्हणजे रस्त्यावरचे वाटसरू. या ट्रेसपासर्सला प्रोसिक्युटेड म्हणजे बंदी घालणे. या ट्रेसपासर्सला आमच्या बागेमध्ये बंदी आहे, कुणीही रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांनी आमच्या बागेत प्रवेश करू नये अशी नोटीसच लावून टाकली. ही वॉज व्हेरी सेल्फिश. का बरं लावली असेल रे बाळांनो? याचं कारण आहे तो अतिशय स्वार्थी राक्षस होता, स्वार्थी माणूस होता, दुष्ट प्रवृत्तीचा होता, सेल्फिश होता. द पुअर चिल्ड्रन हॅड नाऊ नो वेअर टू प्ले. बिचारे मुलं. कारण बिचाऱ्या मुलांना बागेत खेळायला येत होतं, आता कुठं बागेत खेळता येते? कारण राक्षसानं, त्या माणसानं बोर्ड लावून टाकला. द पुअर चिल्ड्रन हॅड नाऊ नो वेअर टू प्ले. आता बिचाऱ्या मुलांना कुठेही खेळायला जागा नव्हती. दे ट्राय टू प्ले ऑन द रोड. सगळे मुलं रस्त्यावरच लागली खेळायला. बट द रोड वॉज व्हेरी डस्टी. पण रस्ता कसा होता? बट द रोड वॉज व्हेरी डस्टी अँड फुल ऑफ हार्ड टोन. रस्त्यावर सगळे दगडच होते, धूळ होती. अँड दे डिड नॉट लाईक इट. पोरांना काही ते रस्ता आवडना, रस्त्यावर खेळायचं आवडना. दे यूज टू वॉन्डर राऊंड द हाय वॉल्स व्हेन देअर लेसन्स वेअर ओव्हर. आणि जेव्हा शाळा संपायची, धडे शिकायचं संपायचं, तेव्हा हे सगळी मुलं नेहमीप्रमाणे त्या मोठ्या बांधलेल्या भिंतीपासून जायचे, तिथं यायचे, तिथून निघून जायचे. अँड टॉक अबाउट द ब्युटिफुल गार्डन इनसाइड. भिंतीतून मधून बघायचे, मध्ये बाग सुंदर होती, त्या बागेबद्दल गप्पा मारायचे. पण हाऊ हॅपी वी वेअर देअर. आता बघा मुलांनी काय शब्द वापरला, हाऊ हॅपी वी वेअर देअर. खरंच त्यावेळेस आम्ही किती आनंदी होतो. दे सेड टू इच अदर. पण आता आनंदी नाहीत आम्ही, असे एकमेकाशी ती गप्पा मारायचे. देन द स्प्रिंग केम. पण कुणाला? कारण का राक्षसानं त्यांचं येणं बंद केलं. मग नंतर पुन्हा वसंत ऋतू आला. देन द स्प्रिंग केम. वसंत ऋतू आला. आणि वसंत ऋतूनं काय केलं? अँड ऑल ओव्हर द कंट्री देअर वेअर लिटल ब्लॉझम्स अँड लिटल बर्ड्स. आणि मग वसंत ऋतू आल्यानंतर काय घडलं पुढं? तर त्याच्यामध्ये देन द स्प्रिंग केम अँड ऑल ओव्हर द कंट्री देअर वेअर लिटल ब्लॉझम्स अँड लिटल बर्ड. मग सगळ्या पूर्ण गावामध्ये सगळे पक्षी, छोटे पक्षी, फुलले बहरलेली फुलं आली. ओनली इन द गार्डन ऑफ द सेल्फिश जायंट इट वॉज स्टील विंटर. आणि सगळीकडे वसंत ऋतू आला.
गावातली झाडं हे सगळं 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 अगदी बहरून गेलं सेल्फिश जायंटच्या त्या स्वार्थी राक्षसाच्या ह्याच्या मात्र. इट वॉज स्टील विंटर, तिथं मात्र हिवाळाच ठेवला. द बर्ड डिड नॉट केअर टू सिंग इन इट. मग हिवाळा तिथं राहिल्यामुळं पक्षी आले नाहीत, त्यांनी गाणं गायलं नाही. अँड इन इट ॲज देअर वेअर नो चिल्ड्रन, कारण मुलंच ऐकायला नाहीत तर मग गायचं तरी कुणासाठी. पक्ष्यांनी विचार केला. अँड द ट्रीज फॉरगॉट टू ब्लॉझम, आणि हिवाळा असल्यामुळं विंटर असल्यामुळे झाडांनी सुद्धा बहरून यायचं सोडून दिलं, तेही बहरले नाही. वन्स अ ब्युटिफुल फ्लॉवर पुट इट्स हेड आउट फ्रॉम द ग्रास, पण एक सुंदर फूल मात्र एकदा त्या गवतातून डोकावलं, त्यानं डोकं वर काढलं. आणि बट व्हेन इट सॉ द नोटीस बोर्ड इट वॉज सो सॉरी फॉर द चिल्ड्रन. परंतु त्या फुलानं नोटीस बोर्ड पाहिला. त्या नोटीस बोर्डवर काय लिहिलं होतं, ट्रेस पासर विल बी प्रोसिक्युटेड, म्हणजे रस्त्यावरील वाटसरूंना इथे हे नाहीये. हे बोर्ड त्या फुलानं पाहिला आणि काय झालं, बट व्हेन इट सॉ द नोटीस बोर्ड इट वॉज सो सॉरी फॉर द चिल्ड्रन, मुलांबद्दल त्याला फार वाईट वाटलं. दॅट इट स्लिप्ड बॅक इन टू द ग्राउंड अगेन, आणि अशा पद्धतीनं तो पुन्हा मैदानावर गेला, झोपलं ते फुल सुद्धा. अँड वेंट ऑफ टू स्लीप, झोपी गेलं. द ओनली पीपल हु वेअर प्लीज्ड वेअर द स्नो अँड द फॉरेस्ट फ्रॉस्ट. कोण होतं तिथं, तिथे कोणीच नव्हतं. द ओनली पीपल हु वेअर प्लीज्ड, जे लोक त्या बागेच्या बाबतीत खुश झाले होते, वेअर द स्नो अँड फ्रॉस्ट, तिथे फक्त कडाक्याची थंडी आणि बर्फच बर्फ होता. स्प्रिंग हॅज फॉरगॉटन धिस गार्डन, ठीक राहील. मग जे लोक गोळा झाले होते ते म्हणले वसंत ऋतू पूर्णपणे याला विसरला, इकडं हेच आला नाही. सो वी विल लिव्ह हिअर ऑल द इयर अराउंड, आणि म्हणून आता आपण इथंच राहणार. द स्नो कवर्ड अप द ग्रास विथ हर ग्रेट व्हाईट क्लॉथ, आणि मग अशा पद्धतीनं द स्नो कवर्ड अप द ग्रास विथ हर ग्रेट व्हाईट क्लॉथ, आणि मग सगळीकडं पूर्णपणे हिरवागार असा बर्फाच्छादित तिथं पडला व्हाईट क्लॉथ. अँड द फ्रॉस्ट पेंटेड ऑल द ट्रीज सिल्वर, आणि सगळ्या कडाक्याच्या थंडीनं जणू काही हिरवं सिल्वर रंग असणारी झाडं, रेशमी म्हणजे काय म्हणता येईल सिल्वर कलरची सगळी रुपेरी झाडं झाली. देन दे इन्व्हायटेड द नॉर्थ वाइंड टू स्टे विथ देम, त्यानंतर त्यांनी उत्तरेकडच्या वाऱ्याला बोलवलं, तिथं राहायला त्यांना सांगितलं. अँड ही केम, आणि नंतर उत्तरेकडील वारे सुद्धा आले, कारण उत्तरेकडील वारे पाऊस घेऊन येतात, थंड वारा घेऊन येतात. ही वॉज रॅप्ड इन फर्स्ट, आणि मग थंडीमुळं ही पूर्ण गार्डन ही वॉज रॅप्ड इन द फर्स्ट, जणू काही तो राक्षस किंवा सगळेच जणू काही लोकरीच्या अशा कपड्यामध्ये गुंडाळल्यासारखे वाटले. अँड ही रोअर्ड ऑल डे अबाउट द गार्डन, आणि मग मात्र हा राक्षस दिवसभर त्या गार्डनविषयी ओरडायचा मोठ्या मोठ्याने. मग असं त्याला विचार करायचा. आणि रोअर्ड ऑल डे अबाउट द गार्डन अँड ब्ल्यू द चिमनी पॉट्स डाऊन, आणि अचानक त्या खिडकीतून बघायचा चिमनी पॉट्स डाऊन, चिमनी म्हणजे दुराड खिडकी असायची त्यातून तो हे बघायचा. दिस इज अ गार्डन स्पॉट, ही सेट तो मनाशी म्हणायचा हेच गार्डनचा स्पॉट आहे. वी मस्ट आज द हेल टू विजिट, आपण गारांना सुद्धा आपण बोलूया. वी मस्ट आज द हेल टू विजिट. सो द हेल केम, चला म्हणे आता आपण गारांना बोलूयात. अशा पद्धतीनं गाराही आल्या. एव्हरी डे फॉर 3 hours ही रॅटल डाऊन द रूफ ऑफ द कॅसल टिल द ब्रोक मोस्ट ऑफ द स्लेट्स, आणि मग सगळेच आले. सगळ्यांनी विचार केला आता ही बाग काही बहरू द्यायची नाही. एव्हरी डे फॉर 3 hours ही रॅटल डाऊन द रूफ ऑफ द कॅसल, आणि मग 3-4 तास तिथं गारा पाऊस सगळं पडायचं. टिल द ब्रेक मस्ट ऑफ द स्लेट्स, आणि त्यामुळं बराचसा भाग ब्रोक व्हायचा, उकडून पडायचा. अँड देन ही रॅन राऊंड अँड राऊंड इन द गार्डन ॲज फास्ट ॲज यू, आणि मग बराच वेळ जेवढा वेळ मिळेल तसं तसं वेगानं ते त्या बागेमध्ये राऊंड मारायचा. ही वॉज ड्रेस्ड इन ग्रे, त्यानं सगळं करड्या रंगाचा ड्रेस घातलेला होता. अँड ही ब्रीथ वॉज लाईक आईस, आणि त्याचा श्वास हा बर्फासारखा होता. मग हे सगळं निसर्गानं केलं, निसर्ग देवतेनं केलं. आय कॅन नॉट अंडरस्टँड व्हाय द स्प्रिंग इज सो लेट इन कमिंग सेट द सेल्फिश जायंट. हे सगळं झाल्यानंतर हा राक्षस काय म्हणला, आय कॅन नॉट अंडरस्टँड, मला हे कळलं म्हणे की व्हाय द स्प्रिंग इज सो लेट इन कमिंग, या वर्षी वसंत ऋतूला इतका उशीर का झाला आमच्याकडे यायला, माझ्या बागेत यायला, असं तो राक्षस स्वतःशी म्हणाला. ॲज ही सॅट ॲट द विंडो, तो खिडकीपाशी बसला आणि तो मनात विचार करू लागला. अँड लुकड आउट ऑफ हिज कोल्ड व्हाईट गार्डन, आणि
थंडीने गारठून गेलेल्या अशा या पांढऱ्या शुभ्र बागेकडे तो बघू लागला. सगळीकडे बर्फच बर्फ होता आणि बर्फात काय म्हणला त्या ह्याच्यामध्ये ती दृश्य पहा. आय होप देअर विल बी अ चेंज इन द वेदर. जाऊ द्या म्हणे, माणूस आशावादी प्राणी आहे म्हणे, आपणही आशा करू म्हणे बदलेल वातावरण, पुन्हा वसंत ऋतू माझ्या गार्डनमध्ये येईल. मग असं तो म्हणला, मनाचं समाधान त्याने केलं. बट द स्प्रिंग नेव्हर केम. पण काय करावं, वसंत ऋतू काय आलाच नाही. म्हणून आती तिथे माती. नॉर द समर. ना वसंत ऋतू आला, ना शिशिर ना आला, ना कोणताच ऋतू आला नाही. द ऑटम गिव्ह गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन. पण शरद ऋतूनं बरेचसे ऑटम गिव्ह गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन, प्रत्येक बागेला सोनेरी फळं दिली. बट द जायंट गार्डन शी गिव्ह नन. परंतु राक्षसाच्या बागेमध्ये काहीच आलं नाही. ही इज टू सेल्फिश. कारण का आलं नाही रे? बिकॉज ही इज टू सेल्फिश. हा राक्षस फार स्वार्थी होता. सी सेड सो इट वॉज ऑलवेज विंटर देअर. आणि त्याच कारणामुळे तिथे कधीही विंटरच होता, कधी हिवाळाच राहिला. अँड द नॉर्थ वाइंड अँड द हेल अँड द स्नो डान्स्ड अबाउट थ्रू द ट्री. आणि मग नॉर्थ वाइंड आले, उत्तरेकडचे वारे आले, अँड द हेल गारा पडल्या, अँड द स्नो डान्स्ड अबाउट थ्रू द ट्री. आणि मग बर्फही पडला, सगळीकडे नाच गाणे सुरू झाले थ्रू द ट्री. बागेमधून ते भरू लागले. पण शेवटी राक्षसाला कळालं नाही की हे आपल्याच बाबतीत का होतं. कारण यानं मुलांना त्रास दिला. ज्यांची बाग आहे त्या बागेतील मुलांना त्रास दिला, बाग बंद केली. असा स्वार्थी राक्षस आपला यशस्वी होईल का रे? नाही होणार. अशा पद्धतीनं पहिला भाग इथं आपण पाहिला. आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला काय पाहिजे? कारण पहिल्या भागामध्ये एक लक्षात घेतलं की त्या स्वार्थी राक्षसाने जी बाग मुलांसाठी होती ती मुलांसाठीची असणारी बाग बंद केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की वसंत ऋतूनं सगळ्यांना असं ठरवलं की राक्षसाच्या बागेमध्ये जायचंच नाही, याची बाग पांढरी शुभ्र करायची, हिरवीगार ठेवायची नाही, असं त्यांनी ठरवलं. आता दुसऱ्या भागामध्ये काय पाहिजे ते आपण नंतर पाहूयात.